हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कमीत कमी चॉपिंग करून अतिशय झटपट आणि टेस्टी असा तयार होणारा कोरिएंडर राईस म्हणजेच कोथिंबीर भात। आणि विशेष म्हणजे या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य इझिली आपल्या सर्वांच्या घरात अवेलेबल असते। कोरिएंडर राईस बनवण्यासाठी आपण इथे एका बाउलमध्ये घेणार आहोत 2 वाटी बासमती तांदूळ। मी इथे लॉन्ग ग्रेन बासमती तांदळाचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही इथे रेग्युलर तांदळाचा वापर केला तरी चालेल। सर्वप्रथम हे तांदूळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत। लक्षात ठेवा, तांदूळ धुत असताना आपल्याला तो फार जास्त चोळून न धुता एकदम अलगद धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून तांदळाचे तुकडे होणार नाहीत। तांदूळ अर्धा तास भिजतोय तोपर्यंत आपण बाकीची सर्व तयारी करून घेणार आहोत। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे फार जास्त कटिंग किंवा चॉपिंगची देखील गरज नाही। सर्वप्रथम आपण इथे घेणार आहोत मीडियम साईजचे 3 कांदे आणि कांद्याची साल काढून एकदम पातळ आणि लांब असे हे कांदे आपण इथे चिरून घेतलेले आहेत। आपण इथे हा कोरिएंडर राईस टेस्टी बनण्यासाठी लागणारे काही महत्त्वाचे घटक घेतलेले आहेत। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे आपल्या रेसिपीचा आजचा महत्त्वाचा घटक कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीर। 1 गड्डी कोथिंबीर आपण इथे स्वच्छ करून घेतलेली आहे। त्याबरोबरच आपल्याला इथे लागणार आहेत 6 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा। आपल्याला हे सर्व घटक व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे आहेत। त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित याचे एक वाटण तयार करून घ्यायचे आहे। आज आपण हा कोथिंबीर भात अतिशय झटपट म्हणजेच कुकरमध्ये तयार करून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवून यामध्ये आपण टाकलेले आहेत 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप। तेल आणि तूप चांगले गरम झाले की यामध्ये टाकायचे आहेत काही खडे मसाले। खड्या मसाल्यांमध्ये आपण इथे घेतलेले आहे 1 तमालपत्र, 2 विलायची, 1 स्टार फूल आणि 1 छोटा तुकडा दालचिनी। त्याबरोबरच 1 चमचा जिरे देखील आपण इथे टाकलेले आहेत आणि हे सर्व घटक 1 ते 2 मिनिटांसाठी आपण चांगले परतून घेणार आहोत। जिरे चांगले तडतडायला लागले की यामध्ये आपण टाकणार आहोत अगोदरच चिरून ठेवलेले कांदे। लो मीडियम फ्लेमवर हे कांदे देखील आपण एकदम छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत आणि कांदे आपल्याला या पद्धतीने सतत हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते व्यवस्थित परतले जातील। कांदे परतून झाले की यामध्ये आपण टाकणार आहोत 10 ते 12 काजू आणि पाव वाटी शेंगदाणे। काजूचे आपण या पद्धतीने मधोमध 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि कांद्याबरोबरच शेंगदाणे आणि काजू देखील आपण लो मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर काजू आणि शेंगदाणे सेपरेट तळून ते देखील आपण यामध्ये वापरू शकतो। सर्व घटक एकदम छान परतले गेल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत अगोदर तयार करून ठेवलेले कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचे वाटण। हे वाटण देखील आपण कांदा आणि इतर घटकांबरोबर व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहे आणि यामध्ये आता आपण टाकणार आहोत अगदी पाव छोटा चमचा हळदी पावडर। हळद आपल्याला इथे फार जास्त न वापरता अगदी थोडीशीच टाकायची आहे आणि आता हे सर्व घटक आपण साधारणतः 5 मिनिटांसाठी लो मीडियम फ्लेमवर परतून घेणार आहोत, जेणेकरून या सर्व घटकांचा कच्चेपणा निघून जाईल आणि अतिशय टेस्टी असा कोरिएंडर राईस इथे बनून तयार होईल। 5 मिनिटे सर्व घटक आपण चांगले परतून घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण टाकणार आहोत पाणी आणि ज्या वाटीच्या मापाने आपण इथे तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथे 3 वाटी पाणी लागणार आहे। आपण तांदूळ अर्धा तास भिजत ठेवल्यामुळे आपल्याला इथे दुप्पट प्रमाणात पाणी न वापरता 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी म्हणजेच 2 वाटी तांदूळ आपण इथे घेतलेला आहे, त्यासाठी 3 वाटी पाण्याचा वापर आपण इथे केलेला आहे। भिजत घातलेल्या तांदळाचे पाणी मी इथे या पद्धतीने गाळणीच्या मदतीने पूर्णपणे काढून घेतलेले आहे आणि जेव्हा या पाण्याला उकळी येईल तेव्हा यामध्ये आपण हा तांदूळ देखील टाकून एकदम अलगद हाताने मिक्स करून घेणार आहोत। सर्वात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एकदम महत्त्वाचे म्हणजे हे सर्व घटक आपण एकदम अलगद हाताने एकत्र करून घेणार आहोत, जेणेकरून तांदळाचे तुकडे होणार नाहीत।
सर्व घटक व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर लगेचच आपण कुकरचे झाकण लावणार आहोत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला कुकरला इथे फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे. मीडियम फ्लेमवर कुकरला एक शिट्टी आली की गॅस आपल्याला लगेचच इथे बंद करायचा आहे आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण त्याचे झाकण उघडणार आहोत. 5 मिनिटे आपल्याला हा कोथिंबीर भात असाच ठेवायचा आहे, जेणेकरून त्याची वाफ कमी होईल आणि एकदम छान मोकळा सळसळीत आपला भात इथे तयार होईल. 5 मिनिटांनंतर एखाद्या फोर्कच्या किंवा चमच्याच्या मदतीने आपण हा भात या पद्धतीने व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. कमीत कमी साहित्यात अगदी झटपट आपला इथे कोरिएंडर राईस बनून तयार झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता या राईसला कलरही एकदम छान आलेला आहे. हा राईस असा देखील खायला चांगला लागतो, परंतु दही किंवा रायता याच्यासोबत अवेलेबल असेल तर एकदमच टेस्टी लागतो. आपल्याकडे जर शिळा भात शिल्लक राहिलेला असेल तर कोथिंबीर आणि बाकी घटकांची प्युरी बनवून देखील आपण हा भात तयार करू शकतो. तांदूळ अगोदर अर्धा तास आपण भिजत घातल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता एका शिट्टीतच तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तुम्ही देखील अतिशय झटपट तयार होणारी आणि कमीत कमी चॉपिंग करून बनलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.